आणि का रे विठ्ठला? म्हणे पंढरपुरामध्ये रुक्मिणी आहे तुझ्यापासून दूर. हे 28 युग झालं या विटेवरी उभा आहेस, म्हणूनच आम्हा भक्तांची शोभा आहे बगरे. आणि बाबा मला वाटलं खरं, कारण तिच्या विना कुठं वैकुंठाचा कारभार चालतो आणि तुला एकट्याला तरी कुठं हा संसार पेलतो. रामकृष्ण हरी माऊली. आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वारकरी वारी पूर्ण करून पंढरपुराच्या दर्शनाला गेले आणि दर्शनाला गेल्यानंतर तिथे दर्शन घेऊन झाल्यानंतर सहजच माऊली विठुरायाकडे बघतीये आणि बघता बघता तिच्या मनामध्ये अपसुकच विठुरायाचं वर्णन येतं आणि ते वर्णन कसं आणि हक्काने त्याला काही प्रश्नही करते. ते प्रश्न शेवटी पाहूयात. आधी आपण पाहूयात की विठुरायाचं वर्णन कसं करतील. सुखावले नयन पाहुणी वदन. म्हणे सुखावले नयन पाहुणी वदन, झाले मी तल्लीन भक्ती तरे विठू तुझ्या रे गाभारा, बा रोजची सोहळा दिवाळी आणि दसरा. अंगरंगात तुझं साठविले, अंगरंगात तुझं साठविले, तेव्हा मज मी कोण मज न आठविले. उपभोगले नयन सुखची सुख, उपभोगले नयन सुखची सुख, झाले रे हरपले देह भान, पाहुणी तुझे मुख. तुळशीचा मोहक तो गंध, भाळी बुक्काण चंदनाचा गंध. तुळशीचे मोहक ते सुगंध, भाळी बुक्काण चंदनाचा गंध, पाहिली मी गोजीरा मुकुंद, लागला मजबा तुझाच रे छंद, लागला मजबा तुझाच रे छंद. साऱ्या संतांचा तुझं एक कल्लोळ, साऱ्या संतांचा तुझं एक कल्लोळ, अन वारकऱ्यांचा तुझं एक जिवाळ, आम्हा लेकरांना तुझंच एक माहेर जवळ. आम्हा लेकरांना तुझंच एक माहेर जवळ, तुझं माय बाप लेकरांचा आम्हा जिवाळ. तुझं माय बाप आम्हा लेकरांची तुलाच रे कळवळ, टाळ मृदंग चिपळ्याचे स्वर. ऐक, टाळ मृदंग चिपळ्याचे स्वर, बघ दुमदुमले अवघे पंढरपूर, आणि मीही तृप्त झाले बरं, आणि मीही तृप्त झाले बरं, अनुभवले चंद्रभागा तीर, आणि धन्य झाले बाबा, आणि धन्य झाले बाबा लावले तुझ्या पायरी शिशिर, आणि धन्य झाले बाबा लावले तुझ्या पायरी शिशिर. आणि का रे विठ्ठला? म्हणे पंढरपुरामध्ये रुक्मिणी आहे तुझ्यापासून दूर. हे नाही बाबा मला वाटलं खरं, कारण तिच्या विना कुठं वैकुंठाचा कारभार चालतो आणि तुला एकट्याला तरी कुठं हा संसार पेलतो. म्हणून हे काही मला खरं वाटलं नाही. परंतु एक सांगते हा बाबा, 28 युग झालं या विटेवरी उभा आहेस, म्हणूनच आम्हा भक्तांची शोभा आहे बगरे, म्हणूनच आम्हा भक्तांची शोभा आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.